दर 15 दिवसाला नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हता का? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल. नामकरण आवरेंवरही गंभीर आरोप. नाशिकमधील बंधुबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. अशोक खरात प्रकरणात SITकडून चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र त्या चौकशीसाठी हजर राहिलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच सिन्नर MIDCचे चेअरमॅन नामकरण आवारे यांच्यावर देखील सुषमा अंधारे यांनी आरोप केला. सुषमा अंधारे यांनी म्हटले की निव्वळ हुल्लडबाजी करायची म्हणून शिंदेच्या कार्यकर्त्यांनी टीका करणाऱ्या पोस्ट केल्या, पण आम्ही केसरकरांना उघड केलं आहे. केसरकर म्हणतात मी एकटा गेलो नाही, शिंदे साहेबांसोबत गेलो होतो. म्हणजे शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहेत असं म्हणायचं आहे का? नामकरण आवारे यातील महत्त्वाची कडी आहे. तो भाजप आघाडीचा प्रमुख होता. जगदंब पतसंस्थेचा आवारे चेअरमॅन होता. खरात देखील त्या संस्थेत होता. शिवनिका ट्रस्टवर देखील आवारे होता. खरात आणि आवारे यांचे व्यावसायिक संबंध आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की आवारे याने अनेक उद्योजकांना खरातकडे हात दाखवावे लावले. पुस्तक लिहून आवारे यांनी खरातच्या कथा लिहिल्या. बुवाबाजी वाढवण्याचं काम आवारे यांनी केलं. मंदिराचा प्रचार केला. स्वयंभू करण्याचं काम आवारे यांनी केलं. राजकीय नेत्यांना देखील त्यानेच मंदिरात आणलं. नामकरण आवारे आणि खराचे संबंध 1 वर्षांपासून बिघडले. नामकरण आवारे सगळ्यांना सांगतो की 1 वर्षापासून माझा त्याचा काही संबंध नाही. पण संबंध नाही तर नामकरण आवारे याने तेव्हाच खरात हा भोंदू आहे. खरात हा चुकीचं वागत आहे. खरात बायकांचं शोषण करत आहे. ही गोष्ट त्याने पुढे का आणली नाही? आवारे आणि खरात हे सारखेच पापाचे भागीदार आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आवारे त्या काळामध्ये स्टाईसचा मेंबर होता. स्टाईस काय आहे? सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत संस्था. ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. त्या 12 पैकी 1 हा आवारे होता. आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खरातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारे एवढ्यावर थांबला नाही. आवारेने जे पुस्तक लिहिलं असा मी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत. पान क्रमांक 67 पासून पुढची ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या. आवारेने वेगवेगळ्या यूट्यूबर्सना सांगून, वेगवेगळे जे ब्लॉगर असतात जे पर्यटन स्थळांची माहिती देतात त्यांच्याकडून हे मंदिर हेमाडपंथी आहे असा एक प्रचार सुरू केला. मुळात हेमाडपंथी मंदिर हे अष्टकोनी असतं. ईशान्येश्वर मंदिर हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता आलेलं मंदिर. परंतु या मंदिराला स्वयंभू बनवणे, या मंदिराला हेमाडपंथी ठरवणे, या मंदिराचा प्रोपोगंडा करणे, या मंदिरात मोठमोठ्या नेत्यांची उठबस करणे, या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो नामकरण आवारेचा आहे. काल चाकणकरांच्या वतीने एक कोणीतरी वकील, कोणी काय माणूस तो काय, त्या माणसाचं असं म्हणणं पडलं की चाकणकरांनी ऑलरेडी खेमनरला पत्र दिलं होतं आणि चाकणकरांनी सांगितलं होतं की त्याने मोगम माहितीच्या आधारे केलेलं आहे म्हणून त्याचं वर्तमानपत्र बंद व्हावं असं एक पत्र त्यांनी अधीक्षकांना दिलं. पण आमचा पुन्हा एक प्रश्न आहे, चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधीक्षकांना द्यायला हवं होतं की खरातच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खरातची चौकशी करा.
काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का, त्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही त्या काळात? चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं. एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेलं आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते. मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही? आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का?